आणि आता सातारातून एक मोठी बातमी समोर येते। साताऱ्यातील साखरवाडी इथं गांजाची तस्करी करून निघालेल्या कारला अटकाव करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला फरफटत नेल्याची धक्कादायक घटना समोर आली। गोपाळ बदाणे असं जखमी पोलीस उपनिरीक्षकाचं नाव आहे। गांजा तस्करी करणाऱ्या 2 आरोपींपैकी एका आरोपीला पकडण्यात यश आलं असून आरोपींकडून 10.5 किलो वजनाचा 2.5 लाख रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आलेला आहे। दरम्यान पोलीस जो कारवाई करत होता त्याला जवळपास बरंच अंतर फरफटत नेल्याची धक्कादायक घटना साताऱ्यात घडलेली आहे। धनंजय मुंडेंनीच कराडची सुपारी दिल्याचा दावा करण्यात आलेला आहे। पाहुयात याच संदर्भातल्या महत्त्वाच्या 5 बातम्या। धनंजय मुंडेंकडूनच कराडच्या एन्काउंटरची ऑफर देण्यात आली होती असा दावा निलंबित पोलीस निरीक्षक रणजित कासलेंनी केलेला आहे। तसंच पोलिसांनी मला पकडून दाखवावं असं खुलं चॅलेंजही कासलेने केलेलं आहे। दरम्यान बीडमध्ये रणजित कासलेवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। रणजित कासलेच्या आरोपांवर करुणा मुंडे यांनी आता खुलासा केलेला आहे। कराडचा एन्काउंटर करण्यासाठी धनंजय मुंडे 50 कोटींची ऑफर देऊ शकतात। गेल्या 40 वर्षांपासून तो मुंडे घराण्यासोबत काम करतोय। धनंजय मुंडेंची पूर्ण कुंडली कराडकडे आहे। हे सगळं बाहेर येऊ नये यासाठी धनंजय मुंडे ऑफर देऊ शकतात असंही करुणा मुंडे म्हणाले। दरम्यान वाल्मिक कराडला मारून टाकण्याचा प्लॅन होता असा दावा संजय राऊतांनीही केलाय। तसेच निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेंच्या आरोपांची चौकशी झाली पाहिजे असंही राऊत म्हणतात। रणजित कासले यांना पकडण्यापेक्षा कृष्णा अंधळेला अटक करा असं सामाजिक कार्यकर्ते तृप्ती देसाई यांनी म्हटलेलं आहे। कासले यांचं तोंड बंद करण्यासाठी पोलीस वेगवेगळ्या केसमध्ये त्यांना अडकवू शकतात। तसेच कासले यांनी अजूनही जे काही सत्य आहे ते सगळ्यांसमोर आणावं असंही देसाई म्हणाले। बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग आणि विडा इथल्या पवनचक्कीचं काम करणाऱ्या आवाजा कंपनीमध्ये चोरी करणाऱ्या टोळीवर मकोका लागणार आहे। पोलीस अधीक्षक नवनीत कवक यांनी या संदर्भात माहिती दिली। या प्रकरणात 10 आरोपी निष्पन्न करून 4 स्थानिक गुन्हे शाखेने बेडे ठोकलेले आहेत। तीव्र उन्हाळा आणि प्रशासकीय गैरकारभारामुळे अनेक ठिकाणी पाणीबाणीची समस्या पाहूयात त्याच संदर्भातल्या टॉप 5 बातम्या। मुंबईमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर होत असताना ठाकरे सेना आक्रमक पवित्रा घेत आज पालिका कार्यालयावर हंडा मोर्चा काढला। दरम्यान आमदार महेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चा काढण्यात आलेला आहे। यावेळेस आंदोलक आक्रमक झाल्याने पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली। राज्यात सर्वत्र तापमान वाढलेलं असताना पाणी पुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील साठा सुद्धा आटू लागलेला आहे। सध्या एकूण क्षमतेच्या 41% पाणीसाठा जलाशयांमध्ये शिल्लक आहे। त्यात पुणे विभागामध्ये सर्वात कमी तर कोकणात जवळपास 50% साठा शिल्लक आहे। पाणी जपून वापरण्याचे आवाहन जलसंपदा विभागानं केलेलं आहे। मुंबई ठाण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये यंदा समाधानकारक पाणीसाठा आहे। त्यामुळे सध्या पाणी कपातीची शक्यता नाही। मात्र वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवन होत आहे। साठा कमी झाल्यास पाणी कपातीचं संकट उभं राहू शकतं। त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। अक्कलकोटकरांसाठी वरदायिनी ठरलेल्या करनूर धरणामध्ये केवळ 27% पाणीसाठा उरलेला आहे। त्यातून 10% पाणी सोडायचं नियोजन पाटबंधारे विभागानं केलेलं आहे। त्यामुळे आता धरण कोरडं पडण्याची शक्यता निर्माण झाली असून शेतकरी मात्र चिंतेत सापडलाय। जळगावमधील 6 तालुक्यांमध्ये पाणी पातळीमध्ये 1.25 मीटरपर्यंतची घट झाल्याची माहिती समोर आली आहे। इतर तालुक्यांमध्ये मात्र पाणी पातळीमध्ये अल्प स्वरूपात घट झाली आहे। सर्वाधिक 40गाव तालुक्यामध्ये 1.11 मीटर एवढी भूजल पातळीमध्ये घट झाली आहे। बस आणि आता पाहूयात मराठवाड्यातल्या टॉप 5 बातम्या। बीडच्या माजलगाव शहरामध्ये भर दिवसा एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली। तर बाबासाहेब आगे असं मयत तरुणाचं नाव असून बाबासाहेब हा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर येते। दरम्यान हत्येनंतर आरोपी स्वतः पोलीस ठाण्यामध्ये हजर झाला। नारायण शंकर फपाळ असं या आरोपीचं नाव आहे। वक्फ विधेयकाला मुस्लिम बांधवांकडून विरोध केला जातोय।
धाराशिवच्या नळदुर्गमध्ये मुस्लिम बांधवांनी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं। या विधेयकाविरोधात समाजामध्ये अन्याय करण्याची भावना व्यक्त करत असताना शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली, तसेच वक्फ विधेयक मागे घेण्याची मागणी सुद्धा आंदोलकांनी केलेली आहे। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामध्ये 10 पानांचे दोषारोप पत्र धाराशिव जिल्हा सत्र न्यायालयात दाखल करण्यात आलेले आहे। आतापर्यंत 35 आरोपींची नावं समोर आली असून 14 अटकेत तर 21 आरोपी फरार आहेत। आरोपींची संख्या आणखीन वाढण्याची शक्यता आहे। दोषारोप पत्रामध्ये आरोपींचं कनेक्शन, क्रमवारी आणि भूमिका नमूद करण्यात आली आहे। जालन्यातील चिंचोलीमध्ये शेतकऱ्यानं जिल्हा परिषदेच्या सीईओ दालनासमोर अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला। गावातील पाणी समस्येला कंटाळून शेतकऱ्यानं हे पाऊल उचललंय। प्रशासनाला तक्रारी करून देखील मागणीकडे दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यानं हे पाऊल उचललं। डिझेल ओतून घेताना पोलिसांनी हस्तक्षेप करत शेतकऱ्याला ताब्यात घेतलंय। बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर टोमॅटोचा चिखल करून सामाजिक कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी लक्षवेधी आंदोलन केलं। लाखो रुपये खर्च करून पिकवलेल्या टोमॅटोला सध्या 5 ते 10 रुपये प्रति किलो दर मिळतोय। शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा अशी मागणी यावेळेस करण्यात आली आहे। तुळजाभवानी मातेच्या चरणी 70 कोटींचं दान मिळालेलं आहे। या स्वरूपामधील दान अर्पण करत सोने चांदीच्या लहान मोठ्या वस्तू, रोख रक्कम मिळून साधारण 70 कोटी रुपयांचं दान तुळजाभवानी मातेच्या चरणी अर्पण झालेलं आहे। आता पाहूयात विदर्भातल्या टॉप 5 बातम्या। हिंगोलीतल्या डीसीसी बँकेमध्ये शेतकरी आणि बँक कर्मचाऱ्यांमध्ये तुफान राडा झाला। बँक कर्मचारी चांगली वागणूक देत नाही असा आरोप शेतकऱ्यांनी केला। या वादामध्ये एका बँक कर्मचाऱ्याला गंभीर दुखापत झाली। धक्कादायक बाब म्हणजे बँकेचे सर्व सीसीटीव्ही बंद होते, त्यामुळे बँकेची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे चित्र उघडकीस आलंय। दोन नराधमांनी 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार केलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर शहरात घटना घडली। पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी रशीद रुस्तम शेख आणि दुसरा आरोपी नसीर वजीर शेख या दोघांनाही अटक केलेली आहे। विदर्भात बोगस शिक्षक भरती प्रकरणामध्ये चंद्रपुरातील काही संस्थांची नावं समोर आलेली आहे, त्यामुळे या शिक्षकांना सेवेतून काढून कारवाई करावी अशी भूमिका विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने घेतलेली आहे। या घोटाळ्यामुळे पात्र उमेदवार भरतीपासून वंचित राहिल्यामुळे या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी यावेळेस करण्यात आलेली आहे। आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच नितीश काबलिये यांना 3 वर्षांसाठी निलंबित करण्यात आलेले आहे। पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षेच्या कुस्ती सामन्यावेळी चुकीचा निर्णय दिल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला। महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। बनावट शालेय आयडीद्वारे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी नियुक्त्या करून सरकारला कोट्यवधींचा चुना लावल्याच्या घोटाळ्याची दखल आता मुख्यमंत्र्यांनी स्वतः घेतली आहे। नागपूर विभागामध्ये 5 अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार विभागात झालेल्या 580 नियुक्त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे। आता पाहूयात उत्तर महाराष्ट्रातल्या टॉप 5 बातम्या। अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये विखे पाटलांनी काँग्रेसला मोठा धक्का दिलेला आहे। श्रीरामपूरच्या माजी नगराध्यक्ष उपनगराध्यक्षांसह 10 महत्त्वाच्या स्थानिक नेत्यांनी काँग्रेसची साथ सोडली। हे सर्व नेते भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत।
नंदुरबारमध्ये भ्रष्टाचाराविरोधात धडगाव पंचायत समितीसमोर आदिवासी बांधवांनी आंदोलन केलं। आदिवासींच्या नावाने कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केलेला आहे। भ्रष्टाचार हटाव नंदुरबार जिल्हा बचाव अशा घोषणा यावेळेस आंदोलकांनी दिलेल्या आहेत। जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील अंजाळे इथं अंघोळीसाठी गेलेल्या मायलेकासह मावशीचा तापी नदीमध्ये बुडून मृत्यू झालेला आहे। या महिला गोंधळाच्या कार्यक्रमासाठी गावात आल्या होत्या। 5 वर्षांच्या चिमुरड्यासह आई आणि मावशीचा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे। धुळ्यामध्ये 42.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे। हे गेल्या 3 दिवसांपासून सातत्याने तापमानामध्ये वाढ होते, त्यामुळे धुळेकरांना चांगलेच चटके सहन करावे लागतात। पुढील काही दिवस तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे। जळगावात अवकाळी आणि गारपिटीच्या तडाख्यात 800 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालेलं आहे। रावेर, मुक्ताईनगर, बोदवड तालुक्यामध्ये प्रचंड नुकसान, चोपडा, यावल तालुक्यांनाही फटका बसलेला आहे। आणि आता पाहूयात कोकणातल्या टॉप 5 बातम्या। सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर हत्येप्रकरणी 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे। 2 वर्षांपूर्वी बिडवलकरचं अपहरण करून हत्या झाली होती। सिद्धेश शिरसाट हा या प्रकरणातील मुख्य आरोपी असून त्यांनी बिडवलकरची हत्या करून त्याचा मृतदेह जाळल्याचं कबूल केले। रायगड जिल्ह्यामध्ये शेकापला मोठा धक्का बसलाय। शेकाप नेते जयंत पाटील यांचे भाऊ आणि माजी आमदार पंडित पाटील भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत। 16 एप्रिल रोजी मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे। मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम 90% पूर्ण झालंय। लवकरच हा पुतळा पर्यटकांना पाहण्यासाठी खुला करण्यात येणार आहे। राजकोट इथं प्रसिद्ध मूर्तिकार राम सुतार यांच्या कंपनीकडनं महाराजांचा पुतळा बनवला जातोय। सध्या हा पुतळा उभारणीचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे। आणि आता नाशिकमधून एक मोठी बातमी समोर येते। नाशिक शहरातील सर्व सिग्नल दुपारी बंद राहणार आहेत। दुपारी 1 ते 4 वाजेपर्यंत सिग्नल ब्लिंकर मोडवर राहणार आहेत। वाढत्या तापमानामुळे नाशिककरांना उन्हाच्या झळांचा त्रास होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनानं हा निर्णय घेतलेला आहे। दुपारी सिग्नल सुरू ठेवल्यास नागरिकांना सिग्नलमध्ये थांबावं लागतं, त्यामुळे उन्हाचा त्रास होण्याची शक्यता जास्त असते। त्यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी दुपारी 1 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सिग्नल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर मुख्य मार्गावरील अत्यावश्यक 18 सिग्नल मात्र सुरूच राहणार आहे। आता महत्त्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात। शरद पवार गटाचे नेते अनिल नवगणे हे शरद पवारांची साथ सोडून शिवसेनेने प्रवेश करणार आहेत। शिंदेंच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये प्रवेश कार्यक्रम होईल। मंत्री भरत गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षप्रवेश करत असल्याचं मत नवगणे यांनी व्यक्त केलेलं आहे। तसेच सुनील तटकरेंनाही शह देण्यासाठी गोगावलेंचे राजकीय खेळ असल्याचं बोललं जातंय। रत्नागिरीमधील नांदिवडे गावामध्ये लोकांनी धरणे आंदोलन सुरू केलं। JSW कंपनीचं भरवस्तीमध्ये गॅस टर्मिनल उभारलं जात आहे आणि या गॅस टर्मिनलला इथल्या ग्रामस्थांनी विरोध केलेला। 6 एकर परिसरामध्ये हे गॅस टर्मिनल उभारलं जाणार असून प्रकल्पाला विरोध नाही, पण वस्तीमध्ये गॅस टर्मिनल नको अशी मागणी ठेवत धरणे आंदोलन सुरू करण्यात आलं। आणि आता पाहूयात नाशिकमधल्या टॉप 5 बातम्या। ठाकरे गटाच्या नाशिक मेळाव्यामध्ये चक्क बाळासाहेब ठाकरे भाषण करणार आहेत। शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष पहिल्यांदाच आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्राचा वापर या मेळाव्यामध्ये करणार आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या मेळाव्यामध्ये भाषण होणार आहे। तू माझ्या बॅनरवरती फोटो छापू नकोस। भाजपमध्ये प्रवेशाचा धडाका सुरूच आहे।
मालेगावच्या काँग्रेसमधील नेते बापू हिरेंनी भाजपामध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश संपन्न झाला. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष कार्याध्यक्ष रवी भाऊंना विनंती करतो की त्यांनी प्रवेश द्यावा. नीनाजी वैद्य, आर्किटेक्ट प्रथमेश पंडित. नाशिकच्या मालेगावमधील महात्मा फुले शिक्षण संचालकांवर बोगस भरती प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. न्यायालयाच्या आदेशानंतर 4 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून शिक्षण मंत्र्यांच्या मतदारसंघातच हा प्रकार घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. दरम्यान पोलीस पुढील तपास करतायत. नाशिकच्या येवला नांदगाव रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे. त्यामुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. तसंच खड्ड्यांमुळे मोठी दुर्घटना होण्याची भीती सुद्धा व्यक्त केली जाते. दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागानं तातडीनं रस्ता दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. नाफेडच्या कांदा खरेदीमध्ये यंदा मोठा बदल करण्यात आलेला आहे. गेल्या वर्षी मोठा गैरव्यवहार झाल्याचं समोर आल्यानंतर यंदा नाफेडने कांदा खरेदीतून फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना वगळलेले आहे. आता नाफेड आपल्या सदस्यत्व असलेल्या सहकारी संस्थांमार्फत कांदा खरेदी करणार आहे. आता पाहूयात मुंबईमधल्या टॉप 5 बातम्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अमित शहांकडे अजित पवारांची तक्रार केली असा खळबळजनक दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलाय. शिंदेंना शह दिलेलं उत्तर महत्त्वाचं आहे, हे लवकरच समोर येईल असंही यावेळेस राऊत म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबईतील रस्त्यांची पाहणी केली. आतापर्यंत 1333 किलोमीटर रस्त्यांचं काँक्रिटीकरण पूर्ण झालेलं आहे, तर उर्वरित रस्त्याचं काँक्रिटीकरण 2 टप्प्यांमध्ये सुरू आहे. पाहणी दरम्यान मुंबई महापालिकेचे प्रशासक भूषण गगनाणी आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त अभिजित बांगर उपस्थित होते. महायुती सरकार शेतकरी विरोधी असल्याची टीका काँग्रेस नेते नाना पटोलेंनी केलेली आहे. विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांना जमिनी कमी किमतीमध्ये घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा देखील पटोलेंनी केलेला आहे. हे उद्योगपतींचं सरकार असल्याचा घणाघात देखील त्यांनी केलाय. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई गोवा हायवे रखडलेला आहे. या रस्त्याच्या कामामध्ये भरपूर अडचणी आल्या, मात्र आता यावर्षी जून अखेरपर्यंत या रस्त्याचं काम पूर्ण होईल असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. परळ प्रभादेवीला जोडणारा एल्फिन्स्टन पूल पाडण्याच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटापाठोपाठ मनसेही आता मैदानात उतरली. ठाकरे गटानं साखळी उपोषण सुरू केलेलं आहे. तिथे होणाऱ्या गर्दीचा निषेध म्हणून दोन्ही गट आक्रमक झाले. मुंबईमधील मालाडमध्ये क्लास लावण्याच्या बहाण्याने शिक्षकाला ऑनलाईन गंडा घालण्यात आला. यावेळेस त्याच्या बँकेतून 4 लाख रुपये लंपास करण्यात आले. या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दरम्यान अज्ञात व्यक्तीने क्लाससाठी अनामत रक्कम पाठवत असल्याच्या बहाण्याने बँकेचे तपशील जाणून घेत फसवणूक केलेली आहे. आता पाहूयात पुण्यातल्या महत्त्वाच्या 5 बातम्या. पुण्यातल्या धायरी भागातील श्री ज्वेलर्सवर प्लास्टिकची बंदूक दाखवत दरोडा टाकण्यात आला. दरोडेखोरांनी ज्वेलर्स मालकाला खेळण्यातील बंदुकीचा दाग दाखवत 20 ते 25 तोळे सोनं लुटून नेलं. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून दरोडेखोरांचा शोध घेतला जातोय. पुण्यातील उद्योगपतीची बिहारच्या पाटण्यामध्ये हत्या करण्यात आली. कोथरूडमधील 55 वर्षीय लक्ष्मण शिंदे असं मृत उद्योगपतीचं नाव असून पाटण्यामध्ये त्यांचा गळा दाबून हत्या करण्यात आली. कंपनीचे काही टूल्स आणि मशिनरी स्वस्त भावात देतो असं सांगून लक्ष्मण शिंदे यांना पाटण्यात बोलवून घेण्यात आलं होतं.
पुण्यातल्या राजगुरुनगर नगर परिषदेच्या कचरा डेपो निर्णयाला टाकळकरवाडी आणि जळुंके ग्रामस्थांनी ठाम विरोध केलेला आहे. मरण पत्करू पण कचरा डेपो होऊ देणार नाही अशी आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी घेतली. गावच्या गायरान जमिनीमध्ये कचरा डेपो नकोच हाच संदेश संतप्त ग्रामस्थांनी आणि महिलांनी प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत दिलेला आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या थकीत मिळकत कराबाबत आता 2 दिवसांमध्ये सुनावणी होणार आहे. रक्कम जमा करा अन्यथा पुढील कारवाई होणार असा इशारा पुणे पालिकेनं रुग्णालयात दिलेला आहे. रुग्णालयाकडे मिळकत कराचे तब्बल 22 कोटी रुपये थकीत आहेत. रेशन प्राधान्य योजनेतील निकष तपासण्यासाठी राज्य सरकारनं समिती स्थापन केलेली आहे. केंद्र सरकारकडून पाठवण्यात येणारे धान्य शिल्लक राहत आहे, त्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील लाभार्थ्यांच्या उत्पन्नाचे निकष तपासणे हा समितीचा मुख्य उद्देश असणार आहे. पुण्याच्या मुळशीतील गोटावडे गावामध्ये रोकडेश्वराच्या यात्रा पार पडल्या. यावेळेस कुस्त्यांचा आखाडा भरवण्यात आला. जवळपास 200 पहिलवानांनी सहभाग घेतला. तसंच 2,51,000चं बक्षीस यावेळेस ठेवण्यात आलं. दररोज रेल्वेने लाखो लोक प्रवास करतात. यामध्ये महिला असतात, लहान मुलं असतात आणि कल्याण डोंबिवली स्टेशन लगत अत्यंत धक्कादायक असा प्रकार आता समोर आलाय. कल्याण डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसरामध्ये गर्दुल्ल्यांचा वावर वाढल्याने प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे. आता चक्क लोकल ट्रेनच्या माल डब्यात एका तरुणानं खुलेआम नशा केली आहे. साम टीव्हीच्या हाती व्हिडिओ लागला असून डोंबिवलीहून CST कडे जाणाऱ्या एका लोकलमधील ही धक्कादायक घटना आहे. अशा गर्दुल्ल्यांवर वेळीच कारवाई करण्याची मागणी आता प्रवाशांनी केलेली आहे. सामान डब्यामध्ये खुलेआम नशा करतानाचा हा व्हिडिओ आपण पाहतोय. रेल्वेनं असंख्य नागरिक प्रवास करत असतात. महिला असतात, वृद्ध नागरिक असतात, गरोदर स्त्रिया असतात आणि अशा धावत्या लोकलमध्ये गर्दुल्ल्यांची संख्या वाढलेली आहे. बिनधास्तपणे हा खुलेआमपणे नशा करत असल्याचं चित्र आपण पाहतोय. आता पाहूयात ठाणे पालघर मधल्या महत्त्वाच्या 5 बातम्या. दहशतीचं रील बनवणाऱ्या तरुणांना अटक करण्यात आलेली आहे. नवी मुंबईमधील सर्व्हिस रोडवर एका चालत्या इनोव्हा गाडीच्या डिकीतून हात बाहेर लटकलेल्या अवस्थेत दिसत होता. हा हात कुठल्या मृत शरीराचा किंवा कुणा व्यक्तीचा अपहरणाचा नसून हे कृत्य एक रील बनवण्याच्या नादामध्ये काही अतिउत्साही तरुणांनी केल्याचं समोर आलंय. ये जो गाड़ी है, एक मिनट शायद ये डेड बॉडी है. भिवंडीच्या खोणी गावातील सिद्धार्थनगर इथं नंग्या तलवारी नाचवल्या गेलेल्या. देवीदास पाटील असं तलवारी नाचवणाऱ्या तरुणाचं नाव असून रस्ता बंद केल्याच्या रागातनं त्यानं शिवीगाळ करत हे कृत्य केले. या प्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. डोंबिवलीमध्ये गॅरेज चालवण्याच्या वादातनं उल्हासनगर गावामध्ये 10 ते 12 जणांच्या टोळक्यानं गॅरेज चालवणाऱ्या व्यक्तीवर हल्ला केला. या हल्ल्यादरम्यान वाचवायला गेलेल्या तरुणाला सदर टोळक्यानं जखमी केलंय. या प्रकरणी आता मांडा-टिटवाळा पोलिसांनी कारवाई सुरू केलेली आहे. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यामध्ये काळ्या कुट्ट अंधारामध्ये पाण्यासाठी बोरिंगवर रात्रभर जागून महिलांना पाणी आणावं लागतंय. भीषण पाणी टंचाईचे चटके जाणवत असल्याने परिसरात हे भीषण चित्र पाहावयास मिळालेलं आहे. बदलापूरमध्ये संविधान उद्यानाचं लोकार्पण करण्यात आलं. भाजपाचे माजी नगराध्यक्ष राजन घोरपडे यांच्या संकल्पनेतून हे उद्यान साकारण्यात आलेलं आहे. बाबासाहेबांचे विचार आणि आयुष्यातले महत्त्वाचे प्रसंग अनुभवता येणार आहेत. आता पाहूयात पश्चिम महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या 5 बातम्या.
चैत्र यात्रा काळामध्ये विठ्ठल चरणी भाविकांनी भरभरून दान केलेले एकूण 2,56 लाखांचं उत्पन्न मिळालं असून दानपेटीमध्ये 25,59,000 तर देणगीच्या स्वरूपामध्ये 63,99,000 मिळाले। यासह लाडू प्रसाद, भक्त निवास, पूजा, सोने चांदी, लॉकर सुविधा या माध्यमातून सुद्धा मोठं उत्पन्न मिळालेलं आहे। सांगलीच्या कृष्णा नदी पात्राच्या घाटाजवळ संरक्षण जाळीचं कुंपण बसवण्याची मागणी केली जाते। आर्विन पूल परिसरामध्ये मगरीनं एका पोहणाऱ्यावर हल्ला केला होता, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। त्यामुळे आता कुंपण बसवण्याची मागणी करण्यात आलेली आहे। ज्योतिबा यात्रेतून राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागानं सुमारे 25 लाख रुपयांचं उत्पन्न मिळवलेलं आहे। 12 आगारामधून जादा एसटी गाड्यांची सोय उपलब्ध केली होती। पहाटेपासूनच गाड्यांची डोंगरावर ये-जा सुरू होती। दिवसभरामध्ये सुमारे 830 फेऱ्या झालेल्या आहेत। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक झाली आणि या बैठकीमध्ये महत्त्वाचे असे 7 निर्णय घेण्यात आलेले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मंत्रिमंडळाची बैठक झाली। गृह, महसूल, नगरविकास, विधी व न्याय विभागाच्या अनुषंगानं महत्त्वाचे असे निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे असलेल्या नगरविकास विभागातील सर्वाधिक 3 निर्णय घेण्यात आलेले। त्यात नगर परिषदा, नगरपंचायती, औद्योगिक नगरांच्या नगराध्यक्षांना बहुमताने हटवण्याच्या तरतुदींना मान्यता देण्यात आलेली आहे। बातमी मुंबईमधून। मुंबईमध्ये पाणी प्रश्नावरनं ठाकरे सेना आक्रमक झालेली। शिवसेना भवनाबाहेर आमदार महेश सावंत यांच्या नेतृत्वात ठाकरे सेनेनं हंडा मोर्चा काढला। यावेळेस महापालिकेविरोधात घोषणाबाजी केली। पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड करण्यात आलेली आहे।